मन जिस तरह से संस्कारित होता है और संस्कारित मन जिस तरह से हमें दिशा निर्देश देता है, उसी प्रकार शारीरिक क्रिया होती है। शरीर उसी प्रकार कर्म करता है, कार्य करता है। थोल साहेबांचं कार्य जास्त समाजाच्या प्रती आहे। जिन महापुरुषों के बदौलत इस मुकाम तक मैं पहुंचा हूँ और मेरे आखिरी समय तक उन महापुरुषों का कर्ज उतारने के लिए मैं अपनी अंतिम सांस तक उन्हीं का कार्य लोगों को बताने के लिए मैं कार्य करूंगा। थोर महापुरुषों की बदौलत हम लोग यहाँ तक पहुँचे, उनकी वजह से हमें आज खुर्चियाँ मिली है, अलग अलग की पोस्ट मिली है। या समाजासाठी जे काही आम्हाला करायचं आहे ते खांद्याला खांदा लावून काम करू। रिटायरमेंट के बाद भी उन्होंने सामाजिक कार्य में फुले शाह अम्बेडकर के मूवमेंट में काम करना चाहिए और वो आगे बढ़ाना चाहिए। जब बड़ा बच्चा अच्छा बनता है तो छोटे बहन भाइयों को भी अच्छी प्रेरणा मिलती है और वो छोटे भाई बहन भी बहुत अच्छे बनते हैं। भगवान बुद्ध की धम्मपद की गाथा में भगवान बुद्ध बोलते हैं कि चमेली और तगर की सुगंध जो है वो सिर्फ हवाओं की दिशा में जाती है, लेकिन जो शीलवान पुरुष है उनकी जो सुगंध है वो चारों दिशाओं में जाती है। Congratulations and celebration. जैसे बुद्ध धम्म में एक गाथा है, फुटस लोक धम्मी चित्त यसन कंपति अशोकंग वीरजंग खेमंग एतंग मंगल मुत्तमंग। इसका मतलब है जीवन में कई तरह के लोग आपके संपर्क में आएंगे, कई प्रकार की घटनाएं आपके जीवन में घटेंगी। कोई आपकी निंदा करने वाले लोग मिलेंगे, कोई आपको प्रशंसा करेंगे। कभी आपके जीवन में आपके मन के अनुसार कार्य होगा, कभी आपके जीवन में आपके मन के विरोध में काम होगा। कभी जीवन में सुख आएगा, कभी जीवन में समस्या प्राप्त होगी, दुख आएगा। हर प्रकार के इंसान मिलेंगे, हर प्रकार की घटना आपके जीवन में होते रहेंगे। हमारे संजय सर का जो जीवन है, मेरा संपर्क ये 2-3 साल से रहा है उनके साथ में। तो उनके साथ रहने के बाद में कई प्रसंग मेरे सामने प्रस्तुत हुए कि उन्होंने जो अपने जीवन का प्रवास शुरू किया, एक गरीबी से, जहाँ पर उनको बहुत से कठिनाइयाँ झेलना पड़ा। शुरुआत में उनके जैसे बाबा साहब के बारे में हम कहते कि शुरुआत में जैसे मैट्रिक पास हुए तो उनके परसेंटेज उतने ठीक नहीं थे, समाधानकारक नहीं थे। उसी प्रकार जो बीए हो गए उस समय भी उनके परसेंटेज समाधानकारक नहीं थे। जब बाबा साहब आम्बेडकर को मौका मिला, एक समय मिला, उनको एक अच्छा मौका मिला बाहर विदेश में जाकर पढ़ाई करने का, तो उस समय का, उस मौके का उन्होंने इस तरह से फ़ायदा किया कि आगे बढ़ते गए, फिर पीछे कभी मुड़ के देखा नहीं। उसी प्रकार हमारे आदरणीय संजय जी थूल, इनके जीवन में भी शुरुआती का जीवन उतना समाधानकारक नहीं रहा। पढ़ाई के क्षेत्र में
ज्ञान के क्षेत्र में समाधानकारक नहीं रहा। लेकिन बाद में एक उनके जीवन में ऐसी घटनाएं घटी, ऐसे उनके जीवन में प्रसंग निर्माण हुए कि वो ऐसे आगे बढ़ते गए, ऐसे आगे बढ़ते गए। फिर उन्होंने कभी पीछे मुड़ करके नहीं देखा, आगे बढ़ते गए, बढ़ते गए। उसी प्रकार उनकी रुचि सामाजिक क्षेत्र में काम करने की उनकी बहुत रुचि रही, चाहत रही, और उन्होंने समाज के क्षेत्र में, समाज में परिवर्तन लाने के लिए, समाज में बदलाव लाने के लिए, समाज को समतामूलक समाज निर्माण करने के लिए उन्होंने सेवा में रहते समय भी एक अनोखा उनका व्यक्तिमत्व है। मैंने नज़दीक से देखा कि बहुत से लोग शासकीय सेवा में रहने से कुछ संकोच में जीते हैं, नहीं हमारे ऊपर बंधन है, हम ऐसा नहीं कर सकते, वैसा नहीं कर सकते। और ये बात सही भी है कि जैसे राज्य सत्ता होती है उसी अनुसार शासन भी चलता है, शासन व्यवस्था भी चलती है। और उस शासन व्यवस्था में जिसके शासन पे जिनका अधिकार रहता है, सत्ता रहता है, वो कुछ निर्णय ऐसे लेते हैं कि उनके फायदे के लिए, उनके हित के लिए कुछ निर्णय शासन लेता है। लेकिन जो अधिकारी लोग हैं शासन व्यवस्था में, जो अधिकारी है, उनको वो शासन के नियम उसको पसंद हो या न हो, लेकिन उन नियमों के अधीन रहकर काम करना पड़ता है। ये एक सर्वसाधारण मानसिकता है कि कुछ नियम हमारे मन के विरुद्ध में भी होते हैं, जीआर हमारे मन के विरुद्ध में होते हैं, लेकिन हम शासकीय व्यवस्था में बंधे रहने के कारण हम उसको रिजेक्ट नहीं कर सकते, उसके विरुद्ध में काम नहीं कर सकते, चाहे हमारी मानसिकता उसके विरुद्ध में क्यों न हो। ये एक शासन प्रणाली है। लेकिन ऐसे शासन प्रणाली के रहते हुए भी हमारे आदरणीय थूल साहब ऐसे हिम्मत के साथ में आगे बढ़े कि कुछ शासन व्यवस्था के, शासन नियमों के विरुद्ध में उन्होंने शासन में रहते हुए संघर्ष किया। ये उनकी एक विशेषता है। इसीलिए उनके सामने अपना व्यक्तिगत कल्याण नहीं था, व्यक्तिगत हित नहीं था। रिटायर होते तक उनके सामने सामाजिक हित था, सामाजिक कल्याण था कि मैं अपना स्वयं का हित, स्वयं का कल्याण तो हर कोई कर सकता है और करना भी चाहिए। लेकिन उनके साथ उनका जो नज़रिया था, उनका जो विजन थी कि व्यक्तिगत हित के साथ मैं समाज का कल्याण के लिए, समाज के हित के लिए मैं क्या करूं, और मुझे बहुत कुछ करना है। और वो करते रहे, शासन में रहने के बावजूद भी करते रहे, और आज भी करते हैं और भविष्य में करते रहेंगे। इस तरह से उनका व्यक्तिमत्व है। उनमें कभी किसी प्रकार का मैंने घमंड नहीं देखा। इतना सरलता से हर एक के साथ में मिलजुल के रहते हैं कि उनको थोड़े से समय में उनका दिल जीत लेते, अपना बना लेते हैं। इतना उनका स्वभाव सरल है। किसी के बारे में मैंने उनके मन में कई घृणा देखा नहीं, कई द्वेष नहीं देखा। एक समता भाव से रहने वाला उनका व्यक्तिमत्व है। और ऐसे व्यक्तिमत्व के लोग हमें बहुत कम नज़र आते हैं।
हर एक को कहीं ना कहीं विशेषता होती है, उसका घमंड होता है, अहंकार होता है। लेकिन थूल साहब में कई विशेषता थी, कि विशेषता है, लेकिन किसी प्रकार का घमंड अहंकार उनको छू तक नहीं गया, छुआ भी नहीं कभी अहंकार में। इतना उनका जीवन एक अनोखा जीवन मैंने देखा। और जब भी मैं उनके साथ में मिलता था कई कार्यक्रम में, तो मुझे इतना आनंद होता था कि मैं ऐसे व्यक्तिमत्व के साथ में बैठा हूँ, ऐसे व्यक्तिमत्व के साथ में मैं थोड़े समय के लिए आया हूँ, जो अपने व्यक्तिमत्व के साथ में दूसरे का व्यक्तिमत्व भी बना लेते हैं, उसका व्यक्तिमत्व निर्माण कर सकते हैं। तो इसी तरह बुद्ध धम्म में बताया है कि फूटस्स लोक धम्मी, अनेक प्रकार के लोग मिलेंगे आपके जीवन में, लेकिन चित्त यस्स न कंपति, अपने चित्त को विचलित होने नहीं देना है। कैसे भी लोग आए आपके जीवन में, लेकिन हमारा शरीर, हमारा जीवन जो चलता है मन के ऊपर चलता है। मन जिस तरह से संस्कारित होता है, और संस्कारित मन जिस तरह से हमें दिशा निर्देश देता है, उसी प्रकार शारीरिक क्रिया होती है, शरीर उसी प्रकार कर्म करता है, कार्य करता है। इसीलिए चित्त को हमें विचलित होने नहीं देना, चाहे कितना भी कठिन प्रसंग आए, चाहे कितना भी सुख का आनंद हो, लेकिन चित्त की स्थिरता मजबूत रखना है। दुख में, सुख में, कठिन परिस्थिति में चित्त को विचलित होने देना नहीं। अशोकं वीरजं खेमं, हर काम हमें उत्साह के साथ करना है। जिंदगी जीना है तो रोते हुए जिंदगी जीना नहीं, जिंदगी उत्साह के साथ, एनर्जी के साथ, आनंद के साथ में हमें जिंदगी जीना है। जिंदगी तो सबको जीना है। हम फिर दुखी होके क्यों जिए, निराश होके क्यों जिए? हमें उत्साह के साथ, एक फोर्स के साथ हमें हमेशा उत्साह के साथ जीवन जीना है। अशोकं वीरजं खेमं, पवित्र मन से, शुद्ध मन से, एक साहस के साथ निर्भर होकर, अपने मन को पवित्र रखकर, मन में किसी क्रांति तो हमें सबको करना है, संघर्ष को तो सबको करना है। स्ट्रगल ऑफ, एक जिसको स्ट्रगल ऑफ जीवन में स्ट्रगल करना है, संघर्ष तो करना है, लेकिन संघर्ष करते समय द्वेष, मत्सर, तिरस्कार से हमें संघर्ष नहीं करना है। संघर्ष करना है मैत्री भाव बढ़ाने के लिए, बंधुभाव बढ़ाने के लिए, समाज को जोड़ने के लिए, समाज को तैयार करने के लिए, समतामूलक समाज निर्माण करने के लिए हमें काम करना है। यही अपने जीवन का मंगल सूत्र है। और इसी अनुसार हमारे आदरणीय संजय थूल साहब, उन्होंने इसी तरह अपना जीवन जिया। मैं उनके संपर्क में रहा। मुझे जो बातें, कई बातें उनमें है, कई विशेषता है, लेकिन मुझे जो कुछ विशेषता मुझे दिखाई दी, वो विशेषता मैं आपके सामने रखने की कोशिश की। इसका मतलब उन्होंने उतनी विशेषता उनमें है ऐसा नहीं, इससे भी ज़्यादा विशेषता है। ऐसे विशेषता का प्रभुत्व रखने वाले हमारे आदरणीय संजय थूल साहब आज सेवा से निवृत्त हो गए, लेकिन मुझे लगता है कि इससे भी अच्छा जीवन जीने के लिए वो पूरी तरह से समर्पित होकर समाज के लिए काम करेंगे, ऐसी मैं उनसे अपेक्षा रखता हूँ। और निश्चित तौर से मुझे पूरी आशा है कि वो इसी तरह से जीवन जिएंगे। यहाँ पर मैं अपेक्षा रखते हुए अपने 2 शब्द यहाँ पर मैं विराम देता हूँ। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान। आता मी फोटो बघत होतो तर फार जुने फोटो, जुन्या आठवणी त्यामुळे पुष्कळशा हे झाल्या। मला अजूनही आठवतं की जेव्हा माझ्या बहिणीच्या लग्नाची गोष्ट आली आणि मी घरामध्ये मोठा होतो,
तर बघण्याचा वगैरे कार्यक्रम झाला आणि मग मी आणि माझा भाऊ भास्कर आणि मी घरात मोठा, मला वडील नसल्यामुळे तर मग आम्ही ठरवलं की काय बाबा करायचं. आणि मग आम्ही दोघांनी ठरवलं की आपण यांच्या ऑफिसला जाऊन बघूया. त्याप्रमाणे मग आम्ही यांच्या ऑफिसला जाऊन आलो. संजय छिंदवाड्याला त्यांची पोस्टिंग होती. 91ची गोष्ट आहे, 30 वर्ष झाली. तेव्हा ते पण अचानक तेव्हा हे झाले, कसे काय दोघं जण आले, दोघं भाऊ. पण तेव्हा आम्ही म्हटलं की पण त्यांचा स्वभाव तेव्हा लक्षात आला की यांच्यामध्ये एक वेगळे विचार सरणीचे संजयजी आहेत आणि त्यांच्यामध्ये माननीय कांशीराम साहेबांच्या विचाराचा पुष्कळ प्रभाव आहे. आणि त्याप्रमाणे तेव्हाही त्यांच्या आम्ही गोष्टीत लक्षात आलं की मग आम्ही ठरवलं की ठीक आहे बा, आपण जाऊया पुढे. मग लग्नाचं वगैरे झालं आहे पुष्कळ, आता 30 वर्ष ह्या पिरियडमध्ये निघून गेले. पण त्यांचा तेव्हापासूनचा जो आमच्या फॅमिलीशी संबंध आला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्यांना आमच्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. एक त्यांचा स्वभाव आहे की ते प्रत्येक गोष्टीला एका त्रयस्थ दृष्टीने बघतात आणि त्याचा पूर्ण त्यांचे विचार किंवा हे वेगळ्या पद्धतीचं सांगतात. आणि त्याप्रमाणे मग आम्ही त्यांचे नेहमी वेळोवेळी सल्ले घेत आलो. त्यांच्या स्वभावाचा पुष्कळ फायदा आमच्या लोकांना झाला आणि त्या आमच्या घराच्या प्रत्येक डिसिजनमध्ये थूल साहेबांचा मोठा वाटा आहे किंवा त्यांचा सल्ल्याला एक वेगळं स्थान आहे. कारण की त्यांचं जो डेडिकेशन आहे कामाच्याबद्दल किंवा विचार आपले सांगण्याचंही आहे, त्यामुळे तसंच त्यांचं काम जे आहे ते ऑफिसमध्ये पण राहिलेलं आहे. हळूहळू इन्स्पेक्टरपासून आता असिस्टंट कमिशनरपर्यंत त्यांचं प्रमोशन झालं आणि आज ते 35 वर्ष आपले डिपार्टमेंटला सर्व्हिस करून आज रिटायर होत आहे. तर रिटायर झाल्यानंतर आता त्यांच्या पुढची इनिंग रिटायरमेंटच्या नंतरची चालू होणार आहे आजपासून. एक पर्व संपलं, एक पर्व म्हटण्यापेक्षा हे दुसरं पर्व राहतं माणसाच्या जीवनामध्ये. पहिलं पर्व राहतं एज्युकेशन आणि लग्नापर्यंतचं, लग्नाच्या नंतरचं मुलं होतात, बाळं होतात हे. तर हे दुसरं पर्व त्यांचं आता संपलेलं आहे आणि तिसऱ्या पर्वामध्ये जीवनाच्या ते आता एंटर होत आहेत. ह्या जसं माणूस सर्व्हिसमध्ये जेव्हा असतो तेव्हा तो अर्धा घरचा आणि अर्धा ऑफिसचा असतो. पण जसं रिटायर होतो तो फुल टाईम घरात येतो आणि घरात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो ऑफिसमध्ये जसं राहतो तसं तो कालांतराने लक्ष देत राहतो. कारण की मला आता 6 वर्ष झाले रिटायर होऊन आणि हळूहळू तो घरातल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होत जातो. पहिलं किचनकडे बघतो आणि मग काय आज भाजी काय केली, हे केलं ते केलं. तर कालांतराने मग माणूस तो घरामधून नकोसा होतो. ते म्हणतात की तुम्ही ऑफिसमध्ये बरोबर होते, इथे तुमचं ऑफिस चालू नका. तर कारण की आमचे अनुभव सारखेच आहेत. त्यासाठी मी त्यांना एक सल्ला देईल की आपलं आता हा जे तिसरं इनिंग जे राहतं ते आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी असतं. कारण की आपण सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात आणि आपल्याला जे काही काम करायचं जीवनामध्ये राहतं त्यासाठी तो वेळ दिला पाहिजे माणसांनी. आणि मी आता तसं आमचं जे काही काम राहतं, कोणाला बिझनेसमध्ये आवड राहते, कोणाला काही राहतं, तर त्या गोष्टी आपण करायच्या असतात. थूल साहेबांचं कार्य जास्त समाजाच्या प्रती आहे. त्यांचं युनियनशी संबंधित आहे, ते प्रत्येक RTIशी संबंधित आहे. त्याचं पुष्कळचं सामाजिक कामाचा त्यांचा आवड आहे त्यांना. कुठल्याही माणसाच्या गेलं की सामाजिक काम करायचं. तर मी त्यांना असं सल्ला देतो की त्यांनी आता आपले स्वतःचे छंद जोपासावे.
आणि आता फुल टाईम घरी न राहता थोडंसं बाकीचंही काम करावं. नाही, पण ते काही दिवसांनी ते आपल्याला काय कारण की 24 तास करणार काय माणूस ना घरात राहून रिटायर झाल्यानंतर. घरच्या लोकांना मसल्ले देणं, टार्गेट देणं हे राहतेच. आम्ही यांचं जेव्हा लग्न होते तेव्हा आम्ही सारखेच होतो, एकदम सिंगल पसली. सगळे, माझा भाऊ पण बारीक होता, मी पण बारीक, हे पण बारीक होते. कालांतराने आमचे साईज वाढत गेले आणि डोक्यावरचे केसच उडत गेले. कधी उडाले इतक्या दिवसात आम्हाला माहीतच पडलं नाही. चला असू द्या. मी यांच्या पुढच्या जीवनासाठी त्यांना सुयश चिंततो. त्यांचं पुढचं जीवन आरोग्यदायी आणि पीसफुल राहावं, शांतीने गुजरावं. त्यांना पुढील आयुष्याच्यासाठी शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. Sanjay has not been only my subordinate friend, but he was also my colleague too. In different postings, we were worked together. Especially when I have been posted to Raipur as a superintendent. Incidentally and fortunately, Mr. Sanjay was my subordinate as inspector. Apart from all central excise things, work, what I noticed in him that he very addressed the grievances of his staff. He worked as an RT activist. I will say he is an unknown RT activist in the department. He worked for the welfare of the staff members and many other things. On occasions, he also referred some cases to me who has been victimized by the department or having received very severe punishment for redressals, and I responded to his request. Today is the happiest day in the life of a person. That a retired day is the happiest day, I will say, because after putting in 30 to 35 years of service, a person gets relief only on the day he is retired. Otherwise, he is always under tension. So I will say that this is the happiest day. Moreover, Mr. Sanjay has not given justice to colleagues, but he has given best justice to his wife, Sangeeta. Sangeeta has been only a graduate when they married. But subsequently, Sangeeta did her LLB, she did her LLM. These are the very few examples where a married woman after 50 years of age could complete his education as LLB or complete completion LLB only because he got a husband like Sanjay. My wife could not take further education when she was after her marriage, but Sanjay Thul has given education to his wife even after marriage, that too after the age of 50. Very few examples I will see like this. So he gave justice not to his colleagues, not to his friends, but he has given best justice to wife. I am thankful to Mr. Abhilash again that he has given me opportunity to speak few words. Thank you, Adams, for hearing my lecture patiently. Okay. ज्या व्यक्तीचा जन्म 4 एप्रिल 1965 झाला, त्यांचं जन्मस्थळ अचलपूर जे वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. त्यांचं ग्रॅज्युएशन 1986 झालं BCom, आणि लगेच त्यांनी एक रेल्वेमध्ये LDC म्हणून जॉईन केलं. त्यानंतर जेव्हा जून 86 रेल्वे जॉईन केली आणि जुलै 87 त्यांनी डिफेन्समध्ये ऑडिटर म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर 1/11/1992 साली आदरणीय ॲडव्होकेट संगीता थोल यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यानंतर
त्यांचं मॅरिड लाईफ सुरू झालं आणि त्यानंतर एक प्रमोशन म्हणून इन्स्पेक्टर म्हणून काम केलं त्याने सेंट्रल एक्साईजमध्ये 2002ला आणि 2020मध्ये असिस्टंट कमिशनर CGST नागपूर इथे त्यांचं प्रमोशन झालं. ते ऑल इंडिया SC/ST GSTचे अध्यक्ष आहेत आणि अशा प्रकारच्या अनेक संघटनाशी जुळलेले आहेत. आमचं एक असोसिएशन आहे एम्प्लॉईज अँड पेन्शनर्स असोसिएशन ऑफ SC/ST OBC अँड मायनॉरिटी, ज्याचे ते एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत, आम्हाला गाईड करत असतात. शिवाय ते न केवळ नागपूर शहरमध्ये किंवा विदर्भामध्ये त्यांना ओळखल्या जातं, बल्कि पूर्ण देशामध्ये त्यांची एक ख्याती प्राप्त केलेली आहे. ते अत्यंत रिस्क घेऊन RTIचं काम करतात आणि अशी देशामध्ये एकही मिनिस्ट्री नसेल सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये की ज्यांच्याकडून त्यांनी RTIच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन मागितली. एक आठवलं की जेव्हा मुंबई हायकोर्ट नागपूर बेंचमध्ये 100 LDCच्या पोस्ट होत्या आणि त्यामध्ये रिझर्वेशन नव्हतं, ही बाब जेव्हा त्यांना कळली, त्यांनी RTIमध्ये इन्फॉर्मेशन सीक केली आणि त्यानंतर आम्ही एक लेटर लिहिलं. मी आणि थूल साहेब स्वतः आम्ही नागपूर बेंच हायकोर्टमध्ये गेलो आहे, त्यांच्या रजिस्ट्रारला भेटलो आहे आणि त्यानंतर आम्ही द देन लॉ मिनिस्टर रविशंकर प्रसादना लेटर लिहिलं आणि एक कन्सर्न डिपार्टमेंटला लिहिलं आणि त्या 100 पोस्ट कॅन्सल करण्यात आल्या आणि नंतर रीॲडव्हर्टाइजमेंट करून परत तिथं योग्य ते रिझर्वेशन म्हणजेच रिप्रेझेंटेशन प्रत्येकांना देण्यात आलं आणि पोस्ट फिलअप करण्यात आलं. हे त्यांची एक उपलब्धी आहे. आणि त्यांचं नाव आयुष्मान आदरणीय संजय थूल असं आहे, जे आजपर्यंत 2020 ते 2025 म्हणजे आजच्या दिवशीपर्यंत असिस्टंट कमिशनर म्हणून एक इंडिपेंडंट चार्ज त्यांनी हे पद सांभाळलं आणि अत्यंत मार्मिकपणे त्यांनी ती आपलं कर्तव्य पार केलं. त्यांच्याविषयी सांगणं म्हणजे जमिनीमध्ये या पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यांच्यामध्ये माणसाला खिचण्याची एक शक्ती आहे. असे ते बहुआयामिक, ज्याला आपण डायनॅमिक पर्सनॅलिटी म्हणतोय. कधीही कुणाशी वार्तालाप करत असताना हसतमुख आणि कितीही अपोजमध्ये असेल तरी त्यांना समजावून सांगणं हे त्यांची कौशल्य होता. आणि त्या जे शब्द वापरतात
त्याच्यामध्ये जसं मधू जे सहज म्हणतो आपण त्याला, त्याचा गोडवा त्यांच्या शब्दामध्ये निर्माण होतो. असे हे संजय थूल साहेब आजपर्यंत ऑफिसचं काम केलं, देशाची सेवा केली, पण उद्यापासनं खरं म्हणजे त्यांच्या प्राकृतिक ड्युटी कर्तव्यला सुरुवात होणार आहे. आजपर्यंत देशाची सेवा केली आणि त्यानंतर उद्यापासनं माणसांची सेवा करणार. कारण ते न केवळ RTIमध्येच काम करतात, बल्कि बऱ्याच संघटनाशी जुळलेले आहेत. आणि असे काम करत असताना त्यांना दीर्घायुष्य मिळो आणि असंच एक गंगा नदीचा जो प्रवाह आहे त्याच्याही पेक्षा जास्त गतीने त्यांना काम करण्याची संधी मिळो, हीच माझी सदिच्छा. आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष मॅडम इथं बसलेले आहे, डॉक्टर बारसाकडे मॅडम, त्यांच्या परवानगीने मी आपल्या असोसिएशनतर्फे मंगलकामना देऊ इच्छितो. आणि संजय थूल साहेब हे असिस्टंट कमिशनर नाही तर लोकांचे कमिशनर बनून राहतील आणि ती सेवा ते देतील आणि लोकांना न्याय मिळवून देतील. त्यांनी आपल्या ऑफिशियल ड्युटी कर्तव्य करत असताना, काम करत असताना त्यांनी देशाच्या हिताचं काम केलेलं आहे. ऑफकोर्स अल्टिमेटली त्यांचं देशामध्ये असणाऱ्या लोकांच्या विकासासाठीच काम केलेलं आहे अप्रत्यक्ष रूपी. पण आता ते प्रत्यक्षात ते आपल्याशी एक ऋणानुबंध स्थापन करतील आणि त्यांच्या प्रेमळ जीवनाचा प्रत्येक धागा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू शकेल अशी मी आशा करतोय आणि ते माझे 2 शब्द विराम देतोय. मुझे लगता है कि संजय जी के बारे में बहुत कुछ लोग यहाँ कहेंगे, मैं शायद थोड़ा बाहर जाना इसलिए सुनने के लिए ले रहा हूँगा, लेकिन कभी महाभारत को मैं एक काल्पनिक कथा कहता हूँ, लेकिन उसका एक कैरेक्टर जो संजय है वो बहुत ही दूरदृष्टि रखता है और उस नाम के मुताबिक हमारे संजय जी हैं जो हर चीज़ को बहुत ही आगे का सोचते हैं और पॉजिटिव तरीके से सोचते हैं. चाहे वो ऑर्गेनाइजेशन हो, सोशल ऑर्गेनाइजेशन हो, चाहे जो भी काम हो, उसके बारे में कभी भी वो निगेटिव नहीं रहते. जितना मेरा संपर्क है उनसे, और कोशिश करते हैं कि कुछ तो भी नया दूसरों को दे, चाहे वो ऑर्गेनाइजेशन हो, चाहे लोग हो. आज मुझे लगता है कि वो अपने कर्तव्य से आज सेवानिवृत्त हुए आज के तारीख के मतलब, लेकिन दूसरी जिम्मेदारी के लिए वो बड़े पैमाने पर तैयार है. जो इस फोटो में तो उन्होंने सारा फैमिली का सब रखा है, लेकिन सोशल भी अगर रखते तो शायद आप लोगों को भली भांति में उनके कार्य के बारे में काफ़ी कुछ जानकारी होती. बहुत ही कम लोग होते हैं कि जो अपने रिटायरमेंट के बाद में समाज के हित में जिन महापुरुषों के मूवमेंट के वजह से वो इस मुकाम तक पहुँचे हैं, उस मुकाम को आगे लेके जाने के लिए, कार्य करने के लिए पहले दिन से ही सोचते हैं, उसके पहले ही सोचते हैं. बहुत कम लोग हैं. और उनमें से मुझे लगता है कि थूल साहब है जो कि पूर्व में ही उन्होंने सोच लिया कि अब मेरे जीवन का मकसद जो है
जिन महापुरुषों के बदौलत इस मुकाम तक मैं पहुंचा हूँ और मेरे आखिरी समय तक उन महापुरुषों का कर्ज उतारने के लिए मैं अपनी अंतिम सांस तक उन्हीं का कार्य लोगों को बताने के लिए मैं कार्य करूंगा। ये बहुत कम लोग सोचते हैं और मुझे लगता है कि यही सोच एक इंसान को बहुत आगे लेके जाती है। नहीं तो काफ़ी सारे लोग बड़े पूरे लाइफ भर कभी उस महापुरुषों का कर्जा उतारने के लिए काम नहीं करते और रिटायर होने के बाद में भी उनकी बहुत सारी जिम्मेदारियां वो पहले ही पाल लेते हैं कि जिंदगी भर उन्होंने अपने फैमिली को समय दिया, अपने घर बीवी बच्चे नाती पोते उनको समय दिया, लेकिन रिटायर होने के बाद में भी उस जो मकड़ी का जाल रहता है उसमें से कभी निकल नहीं पाते और अपने आप में इतने घुल मिल जाते हैं कि बाकी समय उन्होंने मुझे काफ़ी समय लोगों को देखा है कि रिटायरमेंट के कुछ समय बाद में बहुत सारे लोग 2-3 साल में ही चल बसते। वो उनको इतना मेंटली टेंशन होता है फैमिली का, बच्चों का, सारे का, उस टेंशन से बाहर नहीं निकल पाते। लेकिन मैंने थूल साहब को कहा है कि भाई आने वाले लगभग 20 साल, मतलब अभी 60 साल तो हो गए, लेकिन 20 साल में आपको इस तरह का कार्य करना है कि जो कार्य आपने सर्विस में रहते हुए नहीं किया और आपकी चाहत पूरे देश भर में हम जानते हैं। अभी अभी SST उनका जो नेशनल प्रेसिडेंट सर है तो उसमें उनका अधिवेशन भी हुआ और उस अधिवेशन में पूरे देश भर से लोग जो आए उन्होंने वो अपनी बात रखे कि थूल सर ने किस तरह से, अभी पूर्व के साथी ने सारी चीज़ें बताई, तो उनका जो कार्य हमें भी जितना मालूम नहीं था उस दिन काफ़ी कुछ और ज़्यादा मालूम हो गया। तो मुझे लगता है कि एक डिवोटी जो खुद के प्रति तो है, फैमिली की भी रिस्पॉन्सिबिलिटी उन्होंने बखूबी निभाई है, वो सारी सीख उनसे, उनके माँ बाप से उन्हें मिली है और मुझे लगता है कि वही अपने बच्चों में डालने की वो कोशिश भी की है पूरी तरह से। और अपने अंतिम समय तक उन्होंने कहा है कि मैं जिस महापुरुषों का कर्जा मुझे उतारने के लिए अभी काम करना है, तो ये बहुत बड़ी सोच है। ये सोच सही में उनके लिए महत्वपूर्ण हो जाती है और मैं इसी सोच को आगे जाने के लिए उनके आयुष्य के लिए दीर्घ आयुष्य की कामना करता हूँ और वो कभी भी बीमार नहीं रहेंगे ऐसी आशा करता हूँ और अपनी बात को यहीं पे समाप्त करता हूँ। बहुत बहुत दोनों मैडम भी, दोनों को बधाई, क्योंकि मैडम नहीं रही तो सर कुछ नहीं कर सकते तो मैडम का ही उतना योगदान है उनके ग्रोथ में और फ्यूचर प्लानिंग में। तो मुझे लगता है कि उन दोनों को मैं, उन पूरे परिवार को मैं अपने ओर से बधाई देते हुए अपनी बात को यहीं पे ख़त्म करता हूँ। धन्यवाद। आज जिनका रिटायरमेंट है उनके लिए दुख और खुशी दोनों का ही माहौल है। उन्हें तो ये भी नहीं समझ में आ रहा होगा खुशी मनाऊं या गम में रहूं। हंसी है लेकिन हंसी के पीछे खुशी भी और खुशी के पीछे गम भी। रिटायरमेंट बोले तो हर जो भी कर्मचारी है चाहे किसी भी पोस्ट पर रहे, उनको कहीं ना कहीं वो डर रहता है कि हम रिटायर होने के बाद क्या करें। लेकिन अगर रिटायरमेंट के पहले ही हमने हमारा स्टेज बना के रखा, सोशल में हम लोग रहे, तो रिटायर होने की फीलिंग ही नहीं आती, क्योंकि कंटिन्यू जो रूटीन रहता है वही रहता है। सिर्फ इतना है वो बॉन्डिंग नहीं रहता, जो टाइम पीरियड रहता है कि इतने ही बजे जाना है, इतने ही बजे आना है, बस वो चीज़ नहीं रहती। लेकिन हम बिजी रहते हैं और उससे हमारी हेल्थ भी अच्छी रहती। तो इनको मैं शुभेच्छा देना चाहूँगी कि ये हेल्दी प्लस वेल्दी रहे। ऐसा नहीं कि रिटायर्ड हो गए तो वेल्थ कम हो जाए। जो भी इन्होंने आज तक के जमा किया है उसको और दुगना करें, कहीं ना कहीं यूटिलाइज़ करें। और एक चीज़ कहना चाहूँगी सभी से कि जो भी की पोस्ट पर है या जिस भी पोस्ट पर है, उन्होंने अपने रिटायरमेंट के समय तक अपने जगह कोई अपना ही बैठे ऐसी कोशिश ज़रूर कीजिएगा, ताकि हमें वहाँ जाने में हिचकिचाहट ना महसूस हो, हम बिंदास जाए और सामने वाले को भी एहसास हो कि इन्हीं की वजह से हम आज यहाँ हैं, तो वो तुरंत खड़ा हो और फिर से हमें हमारी कुर्सी पर बैठने का मौका मिले रिटायर के बाद में भी।
तो ये चीज़ हर किसी ने करना है। तो उन महापुरुषों की बदौलत हम लोग यहाँ तक पहुँचे। उनकी वजह से हमें आज खुर्चियाँ मिली है, अलग अलग की पोस्ट मिली है, अलग अलग जो भी तुम सर्विस पर हो वो सब मिला है। तो हमने तो अपना ऐश कर लिए, अपना समय निकाल लिए, यूटिलाइज समाज को दिए, खुद के लिए किए, खुद के परिवार के लिए किए, सभी चीज़ें किए। लेकिन रिटायरमेंट के बाद क्या, कोई कोई ऑफिसेस आज भी एक्सपीरियंस होता है हम लोगों को भी कि किसी ऑफिसेस में हमारा जब इंसान रिटायर हो जाता तो उसके बाद में वहाँ जाने के लिए सोचना पड़ता है, क्योंकि कोई अपना वहाँ बसता ही नहीं। तो हमारे काम भी रुक जाते हैं, कहीं ना कहीं अटकते हैं हमारे काम, और वो काम आगे हम कैसे करें इसका भी टेंशन रहता है। तो बेस्ट वे है कि हमारे पावर का इस्तेमाल करके जितने ज़्यादा हो सके उतने कैंडिडेट हम हमारे जाने के पहले ही उस ऑफिस में हमने स्टेबल करना ज़रूरी है, ये बहुत ज़रूरी है। और उसी साथ साथ हेल्थ का भी ध्यान देना ज़रूरी है, और अपनी सही सलामत रिटायरमेंट के बाद वापसी हो ये भी उतना ही ज़रूरी है। कभी कभी क्या होता है ना कि किसी न किसी वजह से हम लोग वहाँ तक रिटायरमेंट के स्टेज पर तक नहीं पहुँच पाते, लेकिन कोशिश कीजिएगा कि जैसा इनका रिटायरमेंट हुआ है वैसा सभी का हो। मैं भी कर्मचारी हूँ, कभी कभी मुझे भी लगता है बीच में ही VRS लेना पड़े, बहुत बार मौका भी आया, लेकिन फिर से स्ट्रगल समझ के आगे बढ़ते गई। अभी तक तो मौका आया नहीं। कोशिश मेरी यही रहती है कि मैं भी रिटायरमेंट तक पहुँचूँ। तो कोशिश कीजिएगा कि अपने बाद भी कोई ना कोई वहाँ पर ज़रूर रहे, इतना कहूँगी। और कार्यकर्ता होने के नाते हर किसी ने अपना टाइम, टैलेंट, ट्रेजर पे बैक टू सोसाइटी करना उतना ही ज़रूरी है, चाहे रिटायरमेंट हो या उसके पहले या ना हो। लेकिन हर किसी ने सोशल मूवमेंट में अवेयर रहिए। अवेयरनेस रहेगा तो तुम्हारी आगे की पीढ़ी जो एजुकेटेड है, सब कुछ रहने के बाद में भी उसको वो पोस्ट तक के पहुंचने में बहुत दिक्कत हो रही है। तो कहीं ना कहीं एक दूसरे का साथ रखिए और वहाँ तक हर किसी को पहुँचने का मौका दीजिए। यही बोलती, इतना ही बोलूँगी और यहीं रुकती हूँ। वंदना बनते, नमो बुद्धाय, जय भीम, थँक्यू। थूल साहेब यांच्याविषयी आता बरंच काही सांगितलेलं आहे। सगळ्यांनी प्रत्येक दिशेने त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे। आज माझ्या बहिणीने कमिशनरसोबत एक रिक्वेस्ट ठेवली का यांना तुम्ही 5 वर्ष कंटिन्यू करा। तर ते रिक्वेस्ट का बरं केली की आतापर्यंत हे 10 वाजता घरी जात होते, 6 वाजता वापस येत होते। आता ते पण नाही राहणार, 10 वाजता गेले की केव्हा येणार काय सांगता येत नाही। म्हणून तिने रिक्वेस्ट केली की यांना 5 वर्ष कंटिन्यू करा। तर ही झाली एक मजेची गोष्ट। आणि मेन म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांनी डिपार्टमेंटच्या विषयी सांगितलेलं आहे किंवा त्यांच्या स्वभावाविषयी सांगितलं आहे, पण माझा अँगल तो अलग आहे। कारण की आम्ही दोघं एकाच डिपार्टमेंटमध्ये आहे आणि सेम पोस्टवर आहे पहिलेपासून। इन्स्पेक्टरपासून जेव्हा हे नोकरीवर लागले होते तेव्हा मी काहीच नव्हतो, साधा इकडे तिकडे फिरत होतो। यांच्याकडे बघून वाटलं यांनी कोणती परीक्षा दिली असणार, तर मग यांच्याकडे बघून मी पण तीच परीक्षा दिली आणि मी पण सिलेक्ट होऊन एकाच डिपार्टमेंटमध्ये आम्ही दोघंजण लागलो। तर जेव्हा हे RTI कार्यकर्ता होते किंवा RTIचे ऑल इंडियामधून जेव्हा क्वेश्चन येत होते, तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये काही लोक म्हणजे लपवून ठेवायचे क्वेश्चन। असे एक क्वेश्चन आला होता की चीफ कमिशनरला किती जागा द्यायला पाहिजे ऑफिस करायसाठी। चीफ कमिशनरचं ऑफिस हे केवढ्या जागेमध्ये असायला पाहिजे। आमच्या चीफ कमिशनरनं तिप्पट जागा घेऊन ठेवलेली आणि त्यावेळेस तो रिप्लाय मला द्यायचा होता आणि सगळ्या चीफ कमिशनरनी डबल टिबल जागा घेऊन ठेवली होती आणि ऑफिसला स्टाफला बसायला जागा नाही। आणि मग मी त्याच्यामुळे CPWDकडून सगळं मोजमाप करून घेतलं, किती जागा घेतल्या, चीफ कमिशनरने किती घेतली, कमिशनरने किती घेतली। आणि नंतर त्यांना माहीत पडलं डिपार्टमेंटला, चीफ कमिशनरला की अरे हे तर आपण जास्तच घेऊन ठेवली जागा, पण आपण आता करू काय शकतो याला। ते म्हणे आपण चुकीची माहिती देऊ, कमी घेतली म्हणून।
नाही तर कॅबिन तोडा लागेल. म्हटलं चुकीची माहिती कशाला देतं, तोडा लागली तोडून टाकू, आपल्या घरचं काय जाणार. पण चुकीची नको देऊ. मग त्यांना सांगितलं की जे RTIमध्ये मागितलं ना ते माझे बहिणही आहेत. ते म्हणलं तुला जशी पाहिजे तशी देऊन टाक. तर यांच्या नावाचं आमच्या डिपार्टमेंटमध्ये एक टेरर पण आहे, हे तुम्हाला माहीत नसणार. एक चांगल्या टाईपचा टेरर आहे आणि ह्यांना कसं आमच्या डिपार्टमेंटमध्ये एक ब्लॅक होल असते. ब्लॅक होल म्हणजे हे सर्व चीज ऑब्झर्व करून घेतात असे टाईप. त्याच्यामुळे हे आमच्या डिपार्टमेंट थ्रू एक यांचा एक अलग पैलू आहे की यांचं नाव घेतलं तर डिपार्टमेंटवाले घाबरतात. म्हणजे मला तर संजय थुलचा साळा म्हटला की माझी पण थोडी रिस्पेक्ट वाढून जाते. आमच्या डिपार्टमेंटमध्ये संजय थुलला ऑल इंडियामध्ये ओळखणार असा कोणताच माणूस नाही, कारण की यांचे RTIचे क्वेश्चन एकदम तळागाळात पोचलेले आहेत. आणि आमच्या घराविषयी जर तुम्हाला सांगितलं की आम्ही दोघंजणं मितभाषी आहे, कोणासोबत असे बोलणार नाही. जवळ बसला असला कोणी तरी त्याच्यासोबत बोलणार नाही. म्हणजे आमच्या हमारे घर में का कोई भी मतलब मेन प्रवक्ता होंगे तो संजय थुल साहब है. सारी रिश्तेदारी भी करनी हो किसी के साथ तो हम इनको आगे कर देते हैं. और हमारे दूसरे ये बहनोई हैं भास्कर मनवर, वो हमसे भी मितभाषी है. उनसे तो बात करने के लिए अपने को 4 बार बोलना पड़ता है, अपॉइंटमेंट लेना पड़ता है. तो ये हमारे संजय थुल हमारे घर के एक मुख्य प्रवक्ता है. सारी बागडोर मतलब पब्लिक रिलेशन सारे हम लोगों ने इनके हाथ ही दे रखे हैं. तो ये हुई हमारी डिपार्टमेंट की और हमारे घर की बात. इतना बोल के मैं आज सभी तरीके से सभी एंगल से इनका जो क्या बोलते इनका जो सभी तरीके से जो अपन हीरे को पहलू पाड़ते हैं ना, तो सभी तरीके से सभी एंगल से इनका सभी ने अपना बयान किया है. तो ये मैं अकेला ही आदमी हूँ जो डिपार्टमेंट के तरीके से डिपार्टमेंट की तरफ से और फैमिली की तरफ से दोनों तरफ से जुड़ा हूँ. तो इसी के साथ मैं अपने 2 शब्द ख़त्म करता हूँ और उनको शाम को 6 बजे तक घर पे आने की ताकीद देता हूँ. संजय हा माझा बालपणीचा मित्र आहे. 1975ला जेव्हा यांचे वडील गोंदियाला होते तेव्हा आम्ही शेजारी होतो. 2 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे. आम्ही सोबतच अभ्यास करत होतो, परंतु हा जास्त हुशार होता आणि मी पण हुशार होतो. मी इंजिनिअरिंगला गेलो कारण माझ्यासमोर वेगळं करिअर करायचं होतं. याला कमिशनर बनायचं होतं म्हणून हा कमिशनर बनला. एनिवे, लहानपणीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता वेळ नाही सांगायची, सगळे लोक जेवणाची वाट बघत आहेत. नाहीतर आमच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या सांगण्यासारख्या आहेत. संजय हा खूप खरंच हुशारही होता, परंतु याला आधीपासनं समाजकार्याची आवड होती. बाबूजी जेव्हा BSPमध्ये होते त्यावेळेला DS4चं काम चालायचं. संजय आणि मी घरोघरी जाऊन ते पत्र जे होतं त्यावेळेचं आम्ही वाटायचो. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला चाललो गेलो. त्याच्यानंतर नोकरीच्या निमित्ताने खूप बाहेर फिरणं झालं. नागपूरला जेव्हा आलो तेव्हा पुन्हा एकदा भेटीगाठी झाल्या. आता संजयच्याबद्दल जे काही ऐकायला मिळतं ते म्हणजे ऐकून खरंच खूप मला अभिमान वाटतो की याच्यासारखा मित्र मला लाभला. आज सकाळी याचा मला फोन आला आणि मी म्हटलं आता तू रिटायर झाला, मलासुद्धा रिटायर होऊन 5 वर्ष झालेले आहेत. मी मागील 3 वर्षापासून बानाईचा अध्यक्ष आहे. जे काही मला थोडंफार जमते ते मी काम करतो. आणि आता मात्र संजय मोकळा झाल्यामुळे आता आम्ही दोघंही या समाजासाठी जे काही आम्हाला करायचं आहे ते खांद्याला खांदा लावून काम करू अशी मी संजयला रिक्वेस्ट करतो. आणि वहिनी साहेबांनाही थोडीशी त्यांची परमिशन घेतो. याच्यानंतरचं रिटायरमेंटचं लाईफ त्यांचं सुखा समाधानाचं भरभराटीचं जावं, चांगलं आरोग्य लाभो एवढी या ठिकाणी मंगलकामना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खरं म्हणजे संजयजी थूल यांचा आमचा 2 वर्षापासूनचाच परिचय आहे, परंतु त्यांनी आमच्या इतक्या म्हणजे कुटुंबात इतके ते
ॲक्टिव्ह झाले की आम्हाला एकदम म्हणजे फार पूर्वीपासूनच ओळख आहे असं जाणवत गेलं. ते विद्यार्थी दशेपासूनच फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय होते. तोच वसा आणि वारसा घेऊन जेव्हा सेवेमध्ये लागले आणि उच्च पदावर गेले तरी त्यांनी आपल्या सामाजिक चळवळीचं योगदान ते कदापि विसरले नाही, किंबहुना त्यांना न्याय दिले. आज म्हणजे ते असिस्टंट कमिशनर इतक्या मोठ्या पदावर असूनसुद्धा त्यांनी आपल्या फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये एकदम मोलाचं कार्य केलं आणि अनेक प्रश्न त्यांनी सोडवले, जसे की प्रमोशन असो किंवा 10-20 कालबद्ध असो. एवढ्या मोठ्या पदावर असून वरिष्ठांची मर्जी सांभाळून कनिष्ठांचे प्रश्न सोडून घेणं म्हणजे जी हातोटी लागते त्यांना, म्हणजे एक सांगायचं म्हणजे असं व्यक्तिमत्व होते म्हणजे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर याच त्यांचा म्हणजे त्यांनी करून काम केलं आणि उर्वरित आयुष्यातही सुद्धा त्यांनी असेच काम करावे. त्यांना सुदृढ प्रकृती लाभो आणि हे सर्व करत असताना त्यांनी कौटुंबिक जबाबदारीसुद्धा व्यवस्थितपणे पार पाडली. त्यांचे दोन्ही मुलं चांगल्या म्हणजे शिक्षण घेतले त्यांनी आणि उत्तम पद्धतीने ते. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी आपल्या मॅडम म्हणजे ॲट द एज ऑफ 45 म्हणजे तिला शिकण्याची परवानगी दिली आणि स्त्री पुरुष समानतेचा त्यांनी एकदम चांगला धर्म निभावला. त्याबद्दल मी त्यांचा विशेष आभार मानतो. आता जास्त काही बोलण्याची वेळ नाही कारण का वेळ भरपूर झाला आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी लाभलो. एक शेर म्हणतो, काम ऐसा करो कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, या जिंदगी तो सभी काट लेते, जिंदगी जियो ऐसी मिसाल बन जाए. उसी प्रकार संजय जी थूल जी ने अपना जीवन व्यतीत किया है. आगे भी उनकी बहुत उम्मीद है. रिटायरमेंट के बाद भी उन्होंने सामाजिक कार्य में फुले शाहू आंबेडकर के मूवमेंट में काम करना चाहिए और वो आगे बढ़ना चाहिए. त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच मनोकामना मी व्यक्त करून आपले 2 शब्द म्हणतो. आणखीन परत एक शेर म्हणतो, जिंदगी के सफ़र में गुजर जाते वो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. ठीक है, थैंक यू. आज का जो दिन है, आज रिटायरमेंट वाला दिन, पर रिटायरमेंट के बाद भी यानी इतना काम है भाई को, भाऊ को हमारे, कि बहुत ही यानी हमारा जो जीवन है, मैं छोटी बहन हूँ और हमारे परिवार के लिए उन्होंने, हम छोटे, मैं बहन छोटी और 2 भाई, तो सारे परिवार के लिए उन्होंने जिस तरह समाज के लिए काम कर रहे हैं उसी तरह उन्होंने अपने परिवार के लिए भी बहुत कुर्बानियाँ दी है. बहुत 18 साल की उम्र में ही सर्विस लग गई थी उनको एसएससी थ्रू. तब उन्होंने उनको देखकर हम बने. मैं भी प्रिंसिपल हूँ कॉलेज की, लोहित कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशन यवतमाल. तो हम सब वो बड़े हो, जब बड़ा बच्चा अच्छा बनता है तो छोटे बहन भाइयों को भी अच्छी प्रेरणा मिलती है और वो छोटे भाई बहन भी बहुत अच्छे बनते हैं. तो आज बहुत शुक्रिया, एक कृतज्ञता दिन है मेरे लिए कि हमारे परिवार के लिए, समाज के लिए उन्होंने अपनी बहुत सारा त्याग, बलिदान, और सभी ने तो उनके बारे में बोला, पर हमारा जो हमारी बहिणी आहे, भाभी आहे, बोलते ना, एका यशस्वी माणसाच्या मागे यशस्वी स्त्रीचा खूप मोठा हात असतो. तर यशस्वी माणूस जो उभा आहे त्याच्या मागे त्याची पत्नी असते. 4 प्रकारची पती पत्नी असतात. एक असतो की माणूस खूप काम करतो पण बाई त्याला काम करू देत नाही. दुसरा माणूस असतो की बाई खूप काम करते पण ते माणूस म्हणजे त्याला नाही आवडत. धम्माच्या मार्गा तथागतांनी सांगितलेले आहे 4 प्रकारचे पती पत्नी. तर बाईला आवड असते पण माणूस नाही. आणि तिसरा माणूस असतो की दोघांनाही आवड नसते ते काम करण्याची. धम्माचं जे काम आहे ते दोघांनाही आवड नसते, पण चौथ्या प्रकारचे जे पती पत्नी असतात तर त्या पतीला पण खूप आवड असते आणि पत्नीला पण खूप आवड असते. तर असे जे जोडपं आपल्या समोर बसलेले आजचे जे सत्कार मूर्ती, ते जोडपं आहे चौथ्या प्रकारचे पती पत्नी. की आमच्या भावाला पण खूप आवड आहे सामाजिक कार्याची, पण तशीच साथ दिली आमच्या वहिनींनी, त्यांना ते काम करण्यासाठी मुभा दिली, म्हणून ते आज म्हणजे एवढं कामही करत आहे. आणि समोर पण आमच्या सोबत पण असताना ते एका माझ्या मैत्रिणीसारख्या राहिल्या. एक जे नातं असतं वहिनी आणि नंदेचं, मी बघते की थोडंसं वेगळं असतं पण आम्ही मैत्रिणीसारखंच राहिलेलो आहोत. आणि
भावी आयुष्यासाठी. वेळ खूप झालेला आहे, बोलायचं तर खूप काही आहे, कारण की भाऊचं जे काम आहे आधीपासूनच खूप प्रेरणादायक आहे, सगळ्यांनाच प्रेरणा देत असतो आणि आमच्या बहीण भावांनाही त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. आणि समोर भविष्यामध्ये असंच तो खूप सगळ्या संघटनांचे जे काम आहेत समाजासाठी एक मोठं योगदान त्यांनी द्यावं आणि परिवारासाठी तर सगळंच करून चुकलेला आहे तो आणि सगळ्यांना घडवलेला आहे आणि चांगले चांगले त्याच्या प्रेरणेतून मुलं घडावे आणि सगळ्यांनीच शुभेच्छा देते तब्येतीसाठी की चांगलं आरोग्य लाभो, मोठं दीर्घायुष्य लाभो की ते समाजासाठी उपयोगी राहील. जेवढं त्याला ते दीर्घायुष्य तो राहील. आणि जो माणूस समाजासाठी, बुद्धही म्हणतात, तथागत बुद्ध म्हणतात कि आप दूसरों लोगों के लिए जब काम करते हो तो अपने आप ही आपका तबीयत बहुत अच्छी रहती है क्योंकि आप खुश रहते हो. और दीर्घायुष्य होण्याचं हे एक मोठं मंत्र आहे की आता तो एवढे व्यायाम वगैरे नाही करत पण दिवसभर तो त्याला आवडते ते काम, तो खुशनी करतो. म्हणून सगळ्यांना एक निवेदन आहे की रिटायरमेंट तर भाऊसारखं आपणही तेवढं तर आपण मोठं नाही करू शकत पण त्याच्याकडे भाऊन आपण मोटिवेशन होतं, आपण प्रेरणा मिळते आपल्याला आणि त्याला दीर्घायुष्य लाभो. वहिनीलाही आमचे LLB केलेलं आहे, एवढं मुलासोबत त्यांनी LLB केलं. एक स्त्रियांसाठी एक चांगली हे आहे की वहिनी आमची की LLB केलं, LLM केलं आणि आज कोर्टामध्ये त्या प्रॅक्टिसही करत आहेत. तर सगळ्या महिलांना घडवण्यासाठी त्या जेव्हा वुमेन्स डे येते तर अशाच वुमेन्सची पण आपल्याला आवश्यकता असते की ज्या अशा परिवाराला, हे रत्नच आहेत आपल्या समाजाची, क्रीम आहेत आणि ह्या क्रीमला सगळ्यांनीच जपायचं असते की चांगलं त्यांचं आयुष्य आपल्याला पण त्यांना जपायचं आहे आणि खूप त्यांना दीर्घायुष्य लाभो. दोघांनाही, पूर्ण परिवाराला शुभेच्छा देते मी की खूप चांगलं काम सतत होत राहो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मुझे नहीं लगता कि मेरे से ज़्यादा उनकी लाइफ को किसी और ने देखा होगा. मतलब बहुत करीब से देखा मैंने उनके लाइफ को, बहुत कुछ शेयर किया हम लोगों ने. और मुझे एक धम्मपद की गाथा याद आती है भगवान बुद्ध की. भगवान बुद्ध की धम्मपद की गाथा में भगवान बुद्ध बोलते हैं कि चमेली और तगर की सुगंध जो है वो सिर्फ हवाओं की दिशा में जाती है, लेकिन जो शीलवान पुरुष है उनकी जो सुगंध है वो चारों दिशाओं में जाती है. तो मैं काफ़ी साल बाहर रहा. जब मैं 16 साल का था तब मैं गोवा में था, उसके बाद मैं JNU में था और काफ़ी लोगों से मिलना हुआ. लेकिन मेरे लाइफ में आए हुए सबसे बेहतरीन लोगों में से एक, इसलिए नहीं कि मेरा भाई है, पर मुझे लगता है कि उनके शील की जो सुगंध है वो और फैलेगी, ऐसी उम्मीद है. और वो अच्छा काम करते रहेंगे, ऐसी शुभकामनाएं देता हूँ और अपनी मैत्री और मंगल कामना उनके लिए व्यक्त करता हूँ. मैंने उनके लिए एक छोटी सी पोएम लिखी है. जब से आई इस घर आंगन में पाया प्यार अपार, नेतृत्व की जोत जलाई सिखाए कई संस्कार. हर दिल में जो बसते हैं ऐसी आपकी पहचान, सादगी, शिष्टता और विनम्रता यही है आपकी शान. कर विभाग में रहकर न्याय का दीप जलाया, ईमानदारी कर्तव्य निष्ठा से हर फर्ज निभाया. मिलनसार हैं, सरल हैं, सबसे करते हैं प्यार, हर किसी की मदद को सदा रहते तैयार. नेता जैसे गुण हैं इनके, बातों में असर लाते, सुनने वाला भी बस उनकी राह पकड़ पाते. बामसेब और अब BSP के संग रहकर भरनी है नई उड़ान, समाज में बनानी है एक नई पहचान. सेवा और स्नेह का यह सफ़र यूं ही चलता रहे, हर दिन खुशियों की सौगात आपके संग बहे. इन्हीं विचारों के साथ आपकी उत्तम स्वास्थ्य और समृद्धि की शुभकामना देती हूँ.